महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण बाहेर पडलो आहे. अतिशय आनंद होतो आहे, कारण का प्रामुख्याने पहिल्यांदाच इतिहासात असं घडत असेल की प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे आणि उमेदवारसुद्धा आम्ही सगळे विस्थापित दिलेले आहेत. अनेक लोकांना तर्कवितर्क आहेत, कारण का विस्थापित लोक कशी ताकद उभा करू शकतील. पण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी सुद्धा आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना बुटभर मावळे घेऊनच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्याच आदर्शाने स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपण सुद्धा एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचार परत एकदा रुजवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला आपली जनतासुद्धा आमच्या बाजूने कौल देईल आणि खऱ्या अर्थाने विस्थापितांना एक ताकद देईल. कारण का अनेक वर्ष नुसतं ह्या घराणेशाहीचीच लढाई आहे. 30-30 वर्ष 40-40 वर्ष त्यांच्याच घरात आमदारकी आहे, त्यांच्याच घरात खासदारकी आहे. सामान्य माणसं केव्हा इलेक्शनमध्ये येणार, सामान्य माणसं केव्हा स्वप्न बघणार की आम्ही सुद्धा आमदार होऊ शकतो. आणि म्हणून ह्या परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली आहे. स्वराज्य पक्ष असेल, प्रहार असेल, शेतकरी संघटना असेल किंवा अनेक घटक पक्ष आमच्यावर जे जुळलेले आहेत, त्यांचा हे सगळ्यांचा हा प्रयत्न. तुम्हाला फार अपेक्षा होता, प्रयत्नही तुम्ही केला होता, मात्र प्रतिसाद मिळाला नाही, पाठिंबा मिळाला नाही. मनोज जरांगे पाटलांचा आमचा उद्देश एकच आहे. माझा प्रामाणिक हेतू होता की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे. उमेदवार का उभे करायला पाहिजे? कारण का विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण पुरे करू शकत नाही. आणि म्हणून आज परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य हा निश्चित पर्याय सगळ्या लोकांना मिळालेला आहे की ज्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी पुढे ठेवल्या असतील, ज्या मागण्या आमच्या स्वराज्याच्या असतील, आज जाहीरपणाने आज मग ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल, जाहीरपणाने मायक्रो ओबीसींचा विषय जो अडकलेला आहे, जाहीरपणाने तिथं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढं नेहमी माझ्या भाषणातून मी बोलतो. आणि म्हणून एक चांगला पर्याय समाजाला स्वराज्याच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीमध्ये घटक आणि वेगळे पक्ष आहेत, वेगवेगळे घटक आणि वेगवेगळे पक्ष आहेत. पण तुम्ही एकटेच असे आहात की महाराष्ट्रभर फिरताय. बच्चू कडू असतील किंवा शेट्टी असतील, ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये बिझी झालेले आहेत, त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळण्याची गरज वाटते. कसं आहे की ज्या पद्धतीने उमेदवार सगळे उभा केलेले आहेत आणि सगळ्यांना शक्य नाही सगळ्या मतदारसंघात जाणं. आमची जो इच्छा आहे की तिघांनी एकत्र येऊन कुठेतरी एक जॉईंट सभा घ्यावं, पण ते शक्य नाहीत. तेवढी आमच्याकडे रसद सुद्धा नाही. आणि म्हणून आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो. एकमेकाशी आमचा दररोज संवाद आहे. आज माझ्या बाजूला प्रहारचे उमेदवार सुद्धा इथं आलेले आहेत, प्रहारची सगळे मंडळी येत आहेत, शेतकरी संघटनेचे लोक आले आहेत. म्हणून जॉईंट एफर्ट आमचा जोरात चालू आहे. तुम्ही सुद्धा उभं राहणं अपेक्षित होतं, मात्र तुम्ही उभे राहिला नाही, त्याचं काय कारण? नाही, एक तर लोकसभेला माझी इच्छा होती, प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये तिथं अलायन्ससुद्धा होणार होतं काँग्रेस आणि स्वराज्याचं. पण तिथं काही कारणास्तव किंवा छत्रपती शाहू महाराज उभारल्यामुळं आम्ही पूर्ण त्याचा पाठिंबा दिला, म्हणून तिथं मी उभारलो नाही. मी ज्यावेळी विधानसभेत उभारायचं असते त्यावेळी एक कुठला तरी मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करायचा असतो. तो कोल्हापुरात तसा केला नव्हता. आणि मला मागणी होती मराठवाड्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात आणि खानदेशमध्ये की तिथं या राज्यात तिथं तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशनची काही गरज नाही आहे. पण मला असं वाटलं की आपण एका मतदारसंघात जर अडकलो तर मग पुन्हा महाराष्ट्र फिरता येणार नाही. आणि म्हणून मी शेवटच्या टप्प्यात म्हटलं त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्र फिरू, सगळ्यांना ताकद देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. दुसरं, जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीचा फायदा झाला किंवा त्यांच्यावर आरोप होतो की महाविकास आघाडीला फायदा करून देण्यासाठी ते इलेक्शनमध्ये उभे राहिलेले नाही, त्याकडे कसं बघतो? आता त्यांनी एका विशिष्ट विचार करूनच तो समाजासाठी तो निर्णय घेतला असेल की समाजाला काय पोषक आहे. आणि ठीक आहे, मागच्या वेळी तो महाविकास आपण असं समजतोय, असं एक तर्क काढला जातो की मागच्या वेळी महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला, आत्ताही होण्याची शक्यता असं थोडंसं बोललं जातं. किंवा त्याचा नकळत फायदा महायुतीला सुद्धा होईल असं महायुतीचे लोक म्हणतात. पण मला असं म्हणायचं आहे की जे निवडून सुद्धा आलेले आहेत महाविकास आघाडीतून किंवा महायुतीतून, ह्यांनी त्याच्यानंतर ह्या 6 महिन्यात काय केलं आहे समाजासाठी की मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यात काहीच नाही, उलटं काही बोलतच नाही. ते जे निवडून आलेले ते नुसतं भेट घेऊन येतात त्यांची, याला काही हा पर्याय नाही ना. त्याच्यापेक्षा स्वराज्य हा पक्ष हा जाहीरपणाने ही भूमिका मांडत आहे, एक वेगळा पर्याय देतो आहे. मराठा समाजाला सुद्धा एक त्यांच्या मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाचे जे विषय असतील जाहीरपणाने आम्ही बोलतो. तिथं मायक्रो ओबीसींचाच विषय असेल, धनगर समाजाचा विषय असेल, आरक्षणाचा, आम्ही स्वराज्य हा एकमेव पक्ष आहे
की जो जाहीरपणाने या समाजाची बाजूने उभा राहिलेले समाजाला ज्या अडचणी आहेत, समाजाच्या आरक्षणाचे विषय ते मार्ग काढण्याचे हे आम्ही जाहीरपणाने बोलतो. म्हणून लोकांनीच ठरवावं होतं की शेवटी इलेक्शन ही एकदाच येते 5 वर्षात आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे पर्याय असताना तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मतदान करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याला तुम्ही मतदान करावं ही माझी सगळ्या मतदार बंधूंना विनंती राहील. महाविकास आघाडीला फायदा होईल म्हणून जरांगेने माघार घेतली असं म्हणतात, पण तुम्ही निवडणुकीत महाविकास आघाडीला डॅमेज करण्यासाठी उतरलात असं सुद्धा आरोप आहे. नाही, कोणाला काय तर्क वितर्क काढायचे काढून देत. माझा इतका प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही नाही उतरायचं सगळे निवडणुकीत. आम्हाला स्वातंत्र्य नाही का? आम्हाला स्वतः नुसता ए किंवा बीच म्हणजे महाविकास आघाडीत जायचं किंवा महायुतीत जायचं ही कुठला प्रकार आहे? लोकशाहीत सगळ्यांनी आपलं कर्तृत्व हे सिद्ध करायचं असते किंवा प्रयत्न करायचा असतो आणि प्रामाणिकपणे आम्ही जर जात होतो त्यांना दुखणं काय? का दुखणं आहे सगळ्यांना? आम्हाला सुद्धा आपलं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवायचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई. विस्थापितांना कोण लढा देणार? विस्थापितांना कोण छत्र देणार? तर विस्थापितांना जर छत्र आम्ही देत असलो तर काय चुकीचं आहे? मागच्या निवडणुकीमध्ये वंचितची भूमिका जी होती ती मागच्या निवडणुकीमध्ये जी वंचितची भूमिका होती यावेळेस तुम्ही पार पाडताय. नाही असं तर्क वितर्क कसं काही काढतात? कारण नाही हे चुकीचं आहे. आता हे बघा, लोकशाहीत हे ना तर्क वितर्क काढणं हे काढणं हे त्यांना झोंबते म्हणून त्यांना त्रास होतो. आणि कोणाला झोंबत असेल तो आमचा विषय नाही. आमचा विषय एकच आहे की प्रामाणिकपणाने लोकांच्या पुढं जाणं, प्रामाणिकपणाने आपला उद्दिष्ट सांगणं, प्रामाणिकपणाने विस्थापितांना ताकद देणं. विषय असा आहे की अकबरुद्दीन ओवैसी या ठिकाणी आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आता आमच्यासोबत यावं, दलित मराठा मुस्लिम असं समीकरण बनवून आपण पुढे जाऊयात निवडणुकीला. आता 4 दिवस राहिलेत निवडणुकीला. आता काय विषय त्याच्यावर काय बोलायचं? राजघराण्यातील छत्रपती मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करतायत अनेकदा की तुम्ही आमच्यासोबत या, आम्हाला पाठिंबा द्या असं म्हणतायत, आपण परिवर्तन करू, तरी ते आलेले नाही. हा राजघराण्याचा छत्रपती 19 नाही आव्हान काय झालं नाही. 1947ला हे राजघराणा हा प्रकार किंवा हा विषय संपलेला आहे. 47च्या नंतर 48च्या नंतर हे देश स्वतंत्र झालेलं आहे. आणि छत्रपतीने आवाहन करणं नाही आव्हान करा हे लोकशाहीतला एक आम्ही विनंती करतो. आणि शेवटी त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश काही वेगळं नाही आहे. आणि उलटा आता चांगला पर्याय आहे की शेवटी माझा हेतू काय होता की निश्चित इलेक्शन लढवायला. राजघराणे बरखास्त झाले हे तुम्ही मोठेपणाने मान्य करताय, पण तुमचं घराणे जे आहे ते लोकांच्या काळजामध्ये घर करू नये म्हणून त्याला एक वेगळा रिस्पेक्ट आहे. त्यामुळे विचार नाही बरोबर आहे, मी मान्य करतो तुमचं. शेवटी मी कसं म्हणणार ना, मी राजघराण्यातलं आहे. पण जरांगे नेहमी तुमचा आदर करतात. जेव्हा बोलतात ते राजघराण्याच्या गादीचा आदर करतात, तुमचा सुद्धा आदर करतात. पण तुमच्या आव्हानाला तुम्हाला शंका आहे का ते आदर करत नाही? पॉलिटिकली सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. पण मला एकच सांगायचं आहे की त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट आहे, त्यांनी समाजाच्या हिताच्यासाठी त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय. पलीकडे काय जाऊन सांगतोय? मी जाहीरपणाने स्वराज्य पक्ष त्यांची भूमिका मांडते. जाहीरपणाने स्वराज्य पक्ष मराठा समाजाचा असेल, मायक्रो ओबीसीचा विषय असेल, धनगर समाजाचा विषय, आरक्षणाचा विषय असेल, आम्ही जाहीरपणाने म्हणतोय. आता चांगला पर्याय ना. आणि शेवटी तुम्ही विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय तुमचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत. आणि म्हणून माझी सगळे महाराष्ट्रामध्ये 30%-40% मराठा या शब्दाभोवती इलेक्शन फिरत आहे. तो मराठा सगळे म्हणतात की आम्हाला मराठा मदत करेल. आम्हाला तुम्हाला कोणता मराठा मदत करेल असं नाही? आमच्यासाठी मराठा हा पूर्ण सगळ्यात पूर्वीचं जे हे होती काय म्हणतात त्याला व्याख्या, मराठा म्हणजे सगळे 18 पगड जात 12 बोलतो. या सगळ्यांना घेऊन आपण इलेक्शन लढतोय. मराठा समाज आणि मराठा जातीचे जे प्रश्न ते आम्ही मांडणारच आहे. पण खऱ्या अर्थाने ह्याच्या पलीकडे इलेक्शन व्हायला पाहिजे. ह्याच्या पलीकडे इलेक्शन काय व्हायला पाहिजे? तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या 75 वर्षात अजूनही आपण त्या मूलभूत सुविधावरच बोलतोय. आपण खऱ्या अर्थाने 2029ला आपला विजन प्लॅन काय, आपला ब्लू प्रिंट काय, 2034ला आपला विजन प्लॅन काय. जे बाकीचे राज्य एका विजन प्लॅननी पुढं जायला लागलेले आहेत आणि ते आपल्यापेक्षा पुढं सारखं लागलेले आहेत. आपल्याकडचा उद्योग बाहेर जायला लागलेले आहेत, आपल्या शिक्षण संस्था बंद पडायला लागलेले आहेत, आपल्या सहकार मोडीत निघालेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथंच आहेत. म्हणून माझी म्हणणं असं आहे, ही इलेक्शनसुद्धा हे नुसता हेवे दावेपेक्षा तुम्ही विजन, तुम्ही महाराष्ट्राला काय घडवायचं आहे, हे महाराष्ट्र आहे. दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे राज्य आहे. तुम्ही
खऱ्या अर्थाने विकासावर बोललं पाहिजे. तुम्ही विकास एवढे वर्ष का घडवलं नाही पंचायत राज, प्रामुख्याने 25 वर्षात इतकं दलितचं राजकारण हे 75 वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र बघायला लागले. 2 शिवसेना 2 काँग्रेस, कोण पाहिजे इकडे तिकडे उड्या मारते, काय त्याला नीतिमत्ता राहिले नाही. हे बदलण्यासाठी हे परिवर्तन हा शक्तीच्या वतीनं आम्ही सगळे बदल पुढे आलो आणि स्वराज्य प्रामुख्याने ती दिशा घेऊन पुढे चाललेलं आहे. महायुतीचे आजी माजी जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार असतील किंवा काल रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथ मारली. आज वक्तव्य समोर आलेलं अब्दुल सत्तारांचं की आम्ही नाही का मुख्यमंत्री बदलण्याची ताकद होतो, बाकी सर्व खेळ म्हणून जनतेनेच ना आता हे जनतेला लात मारत असतील तर जनतेनेच त्यांना लात मारावं ना. आता जनतेने ठरव हे सगळे माजलेले टगेत आणि ह्या माजलेल्या टग्यांना बाहेर काढायचं असेल तर सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे. आणि सुसंस्कृत माणसं जर याची असतील तर त्याला स्वराज्य हा पर्याय आहे, एक चांगला पर्याय घेऊन आम्ही आलेलो आहे. आणि हे कसे माजले टगे तुम्हीच तुमच्या ह्याच्यात बोलून दाखवलं, लात मारतो ठीक आहे बरोबर आहे. तो अब्दुल सत्तार आणि काहीतरी बोलतो, हे शब्द एकच त्यांना भारी आहे. तो म्हणजे हे सगळे माजलेले घराणेशाहीतले टगेत सगळे. राजे एक शेवटचा प्रश्न आहे, मतदान मागण्याची पद्धत. अहो माझ्या बॅगेत किती असाल लोक असायला काय नुसतं ह्या इलेक्शनच्या टाइमला नाही, 365 दिवस आमची तपास होता. सगळा खरा पैसावाला पैसा कोणाकडे आहे, जो कुठनं आलेला पैसा तो आमच्याकडे नाहीच आहे. आमचा जो पैसा आहे